जरांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली, त्यांना जी धमकी आली त्यात अटक झाले, त्यामध्ये त्यामागे धनंजय मुंडे आहे असं ते म्हटलं आणि ज्या आरोपींना अटक केली त्यांच्याकडे पंकजा मुंडे, संकेत बावनकुळे आणि तुमचा भाचा यांची माहिती आहे, त्यांनाही धोका आहे असंही ते म्हटले. नाही, पोलीस शेवटी तपास करतील आणि जे काही पोलिसांना मिळेल त्यावर कारवाई केली पाहिजे. शेवटी जर जरांगेने असं जर बोलले असतील तर पोलिसांनी यावर तातडीने कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं. एक प्रकारे त्यांचा रोष हा ओबीसी नेत्यांकडे दिसत आहे की त्यांच्या हत्येचा कटा कुठे ओबीसी त्यांना असं वाटत होतं की माझ्यावर जो कट रचला, त्यांनी आणखी काही नेत्यांच्या विरोधात कट रचला, त्यामध्ये त्यांनी पंकजा मुंडे आणि संकेतचं नाव घेतलं. नाही, मला याच्याबद्दल पूर्ण माहिती नाही आहे, पण ज्यांनी काही हे केलं असेल किंवा जे काही त्यांच्याकडे माहिती असेल त्यावर पोलीस कारवाई करतील असं मला वाटतं. त्यांनी असाही शब्द वापरला होता की फडणवीसांनी सुद्धा सावध राहावे, म्हणजे नेमकं काय शिजून राहिलं या सगळ्यामागे असं वाटतं. नाही, मला काही माहिती नाही. मी वारंवार सांगतो की जरांगेने जर इतका मोठा गौप्यस्फोट केला आहे तर पोलिसांनी तातडीने काळजी घेतली पाहिजे आणि तातडीने चौकशी केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे का की हे सगळं प्रकरण गंभीर आहे, तुमच्या मुलाचं नाव आहे, त्या पोलिसांना जातील या सुरक्षेचा प्रश्न आहे. नाही, बिलकुल लक्ष दिलं पाहिजे पोलिसांनी आणि तातडीने कारवाई केली पाहिजे. कोण कोण याच्या मागे आहे त्याचा पर्दाफाश केला पाहिजे.